आणि एकंदरीतच मुस्लिम समाजाला आम्ही सक्षम बनवतोय याचा उदाहरण लोकांपुढे ठेवण्याकरिता त्याच वेळेला काँग्रेसचे वेगवेगळे जे प्रपोजल होते त्यांना नकार द्यायचा। 1906 मध्ये एक डेप्युटेशन त्यावेळेचा ब्रिटिश सरकारचा प्रतिनिधी म्हणजे गव्हर्नर जनरल त्याला भेटायला जातात। त्या डेप्युटेशनचं नाव असतं सिमला डेप्युटेशन, ज्याचं नेतृत्व त्यावेळेचा ढाकाचा नवाब करत होता। आणि एकंदरीतच ह्या डेप्युटेशन मध्ये मुस्लिम लीगचा जन्म होतो। तुम्हाला खूप जास्त धक्का बसेल ही गोष्ट ऐकून, पण हे त्रिकाल सत्य आहे। 1918 मध्ये सरोजिनी नायडू यांनी मोहम्मद अली जिना यांना हिंदू आणि मुस्लिम यांच्या ऐक्याचा राजदूत अशा प्रकारचं वर्णन केलेलं आहे। तेच मोहम्मद अली जिना पुढे जाऊन 15 ऑगस्ट 1947 रोजी पाकिस्तान सारख्या देशाची निर्मिती करतात। तर आहे की नाही इंटरेस्टिंग इतिहास? तुम्हाला ह्याबद्दल काय वाटतं ते कमेंट सेक्शन मध्ये कळवा आणि कनेक्टेड राहा, कारण ह्यानंतर आपण 15 ऑगस्ट 1947 पासून 26 नोव्हेंबर 2008 पर्यंतचा इतिहास जाणून घेऊ, कारण तो खूप जास्त क्लिष्ट आणि इंटरेस्टिंग आहे। कारण ज्यांनी दहशतवाद निर्माण केला त्यांनीच त्यांच्या पंतप्रधानांना मारलं, हे तुम्हाला माहिती आहे का? आणि ते पंतप्रधान कुठले, आणि हे मी कुठल्या देशाबद्दल बोलतोय हे तर तुम्हाला माहिती असेल, पाकिस्तान बद्दल। तर तो पंतप्रधान नक्की कोण होता ज्याला त्यांनीच तयार केलेल्या दहशतवाद्याने मारलं? याबद्दल कमेंट सेक्शन मध्ये कळवा। तोपर्यंत एक लक्षात ठेवा, इस्रायल कायमच माझी प्रायोरिटी असेल आणि हर हर महादेव।